होतोस ना त्या लोकांना स्वीकारले नाही लोकांनी म्हणून तुझ्या लोक उलटा बोलले लक्षात घे. आणि तुका जेव्हा लक्षात दिलं की आता नाही, हा माझं रूप माझा बदलू पाया, तेव्हा त्यांनी रूप आता गजराच्या माध्यमातून बदललं आणि आता तो काहीतरी टाळावली आणि ही खरी गरज आहे. मग मी काय केलेलं ना मधल्याची भूमिका की तू जा, म्हणजे मान मनात अगर नको म्हणून मागा त्याच्याशी देणं घेणं नाही, पण तुका त्या निवलीत आणले मी लक्षात घे, तुझी बाजू घेऊ लक्षात दिला आहे ना. मायबाप प्रेक्षकांनी तू ह्या एक लक्षात चिडू नकोस, चिडू नकोस, ती गरज लागली बरोबर ना. आता तू कुठेतरी लेवली दिलं आणि त्या कुठेतरी मग तू स्टेबल झालं तुझ्या माहितीसाठी. तो बोललो नाही बरोबर आहे ना, खडे खडे बोलत तो म्हणालो की वाद्य बोलू शकले नाही, अजून गजर संपलो होतोय. आता गजरात खरा बरोबर ना. यांनी असं सांगितलंय की मी तरी सांगितलं बाबा तुमचा स्वर लागत नाही, तर तुम्ही सांगितलं की आवाज बसलेला आहे म्हणून ठीक आहे, मला मान्य. पण त्यांनी त्याच्या पुढे जाऊन लोक कोण असं सांगितलं की सा रे ग म प ध नि सा, जी ज्या माझ्या मी शिष्यांका शिकवतोय त्या तू म्हणून दाखव असं त्यांनी सांगितलं ना. हेतू विचार बुवा आपण असा उपयोगाचा नाही तुझा लक्षात घे ह्या लागत नाही. म्हाताऱ्याला विषय मी बोलणार बुवा का नाही कानडा नारायण बरोबर. आता बुवा कॅनडा नाही, कधी ते कोण ऍक्सेप्ट करणार नाही. कानडा असतात एक पांडुरंगाचा भक्त भानुदास, तू सांगितलं ना भानुदास, भानुदास आणलं पांडुरंगाचा भक्त जो पांडुरंगाचं कीर्तन करून त्या अनागोंदी राज्यामध्ये तो आपलं पोट भरत असे. त्या तिथल्या राजा आणि त्याला भक्ती म्हणजे त्या आपल्या देवीच्या जेवढ्यात ते का नेले त्या पांडुरंगाच्या भक्तात कीर्तन करूसाठी एवढं छान कीर्तन करायचं होतो. आणि त्याने कीर्तन झाल्यानंतर त्या राजाने सांगितलं बघ माझ्या राज्याचं माझ्या देवीचं ऐश्वर बघ. तेव्हा त्या पांडुरंगाच्या भक्तात त्या कीर्तन करणं असं सांगितले आहे ते राजा, अरे हे तू ऐश्वर सांगतोस ना त्या देवीचा, ती देवी माझ्या पांडुरंगाकडे झाडू मारता, पांडुरंगाकडे झाडू मारण्याचं काम करता. तो म्हणता काय हे खरंय, तो म्हणालो चल मग खरा खोटा करूसाठी ना तो राजा पांडुरंगाकडे गेलो आणि बघितल्यानंतर पहाटेच्या वेळेस ती जी देवी होती अनागोंदी राज्यातली ती देवी होती ना, ती पांडुरंगाकडे झाडू मारताना त्यांना बघितली. तेव्हा त्याला समजलं की माझ्या देवीपेक्षा पांडुरंगाचं महात्म्य केवढं आहे. त्या पांडुरंगाचं तेज घेऊन तो तिकडे गेलो अनागोंदी कर्नाटकात. आणि ज्यावेळेस भानुदासाने बघितलं की पांडुरंगामधलं माझं काहीतरी ध्वजोत्तम असतो, काहीतरी गुण कमी आहे, कोणी नेले लक्षात आले तर ते कर्नाटकात नेले, ते त्यांनी घेऊन नेले पांडुरंगात म्हणतो कानडा. आणि भानुदास त्याच्यानंतर त्यांची एकनाथ महाराज ही चौथी पिढी आहे. त्यामुळे कॅनडा वगैरे हे असल्या गोष्टी माझ्याशी तू बोलत नको तुझ्या माहितीसाठी. आणि काय देवाचे विषय चालू कोण बोला तो विषय नाही, हे विषय कसं बोल नाही की सगळे विषय मस्करीचे नाही. पांडुरंगाचे ज्याचा आपण रूपाने ध्यानाचा अभंग घेतो ना त्याचा विषय त्याची चेष्टा करतात, कॅनडा म्हणतात त्याच्यावर विषय येतो. तो कॅनडा नाही, त्याच्यानंतर कोणी तो अभंग सुद्धा म्हटलं मी कानडा राजा पंढरीचा. आणि तू सांगतो बुवा कॅनडा, तर त्याचं पुस्तक दाखव ना तू सांगतो ना माझ्याकडे ह्या एक पुस्तकात दाखव तू. जसं थाऱ्या राडलं ना तू तसं मी तुला थाऱ्या राडू शकतो असं समजू नकोस. तर बोलणारे एकापेक्षा एक भरपूर पडले तैसं कोण कमी नाही लक्षात घे. त्याच्यात आता समजा 4 लोकांनी पैसे नाही दिले तर तो अजून चिडणा होतो, तो फक्त पैसे दिले तो थारावला होतो. हो हा देवळा किती भारी, पण काय त्याची वाक्य आहेत बघा ना. अरे ज्या परमेश्वराच्या भगवंतासाठी तू भजन करू गेलं त्याच्यावर तुझा विश्वास नाही लोक आहे. आणि तुझी काय वाक्य आहेत माहिती आहे काय, बारीक बारीक फेल जायचं या देवळात असं तू बोललोस, बारीक फेल. अरे ज्या ह्या गावराई देव हा गांगोबा देव आहे बरोबर ना, गिरोबा देव आहे, त्या देवळामध्ये तू येऊन सांगतो म्हणजे त्याच्यावर तुझा विश्वास नाही. आणि त्याच गिरोबान तुका उचलून धरून तुझी बारी त्या आमच्या लेवलला कुठेतरी आणली बुवा. ठीक आहे माझ्यावर 100% मग त्याचा झालेलो माझा तो सांगता तो मगाशी सांगितलं काय धृतराष्ट्रात हाय लागली त्याचा हाय म्हणत नाही, तो
तो शाप मिळाला होते का? तू जशी माझी ती पक्षांक तसं आंदोलन केलंस तसं तू पण आंदोलन होशील. तसं तो भीष्म तो मरापर्यंत बाणावर त्याला ठेवलेलं होतो आडवो, बरोबर ना? त्या भीष्मात त्याच्या पण कोणाचा तरी शाप होतो म्हणून तो तसं तो आडवं झालं म्हणून धृतराष्ट्र त्याचा तो शाप होतो की हाय नाही. आणि तुका झालेला माग माग या कलियुगात कोणा तो शाप लागतो नाही. मी तुला तो शाप दिलोय दा तू कोणतरी शिळा चुकी राहा. तो शाप उपयोगात होता. इथे या कलियुगात प्रत्येका कर्म भेटूचा लागतं. लक्षात घ्या, कोणाच्या शापान कोण मरत नाही, प्रत्येका लागतं. पण ह्या गुहा ह्या विरोबाची महती अशी आहे. इथे विरोबाचं चरित्र असा गुहा ती इथे तळी आहे. एक 70-80 वर्षापूर्वीची तळी. त्या देवाची प्रसिद्धी घेतलेली ना, तर तळीवर एका तळीवर वाघ आणि गाय एका तळीमध्ये पाणी पिलेले तो पूर्वजांचा इतिहास लक्षात घे. आणि फ्री होऊन तुझं बरोबर ना, जो इतिहास आहे. त्यामुळे तू जरी किती उडालो तुका मात झालो तरी तुका वाद्यकाराबरोबर मिळून घेऊन त्याचा काट न मारता त्याच्याबरोबर चालायचं लागतं. लक्षात वाद्यकार बरोबर सारे का मग बरोबर. आम्ही आमच्या पद्धतीने आम्ही जे काय असणार आम्ही ते शिवी ह्याला तू दिले हे 4 वेळा तेवढा तुझ्या तोंडातून 4 वेळा येईल. तू ही शिवी दिली ती येता देणं वाचतेली. मग तुझा पण तोंड सेम झाला ना बुवा. त्याला शिवी दिल्यानंतर तुझ्या मुखावर 4 वेळा येईल. मग तू त्याच्यापेक्षा हो तू भारीच असो, तुझ्यापेक्षा वर जाऊ तुझ्या वर गेलो. तू एकदा म्हटलं त्याने 4 वेळा म्हटलं म्हणजे तुझ्या वरच गेलो. आणि तुझ्या वर्ष तू याला जा हो का मसिहा. हॅलो हो का मसिहा सामने तेरे फिर भी न तू बच पाएगा. तेरा अपना खून नहीं आखिर तुझको आग लगाएगा. आसमान में उड़ने वाले मिट्टी कसमी वादे प्यार पास बातें बातों का पैसो बोलता पैसो याची कशी परिस्थिती म्हणजे रस्त्यात खेळला का खेळला काही मिनिटांमध्ये गजराचा वेळ दिलेला आहे. आपण काहीतरी समाजाला देणं लागतो. नुसती उडवा उडवी आणि सुडवा सुडवी काय नाही. ह्या 40 मिनिटाच्या गजरामध्ये लोके बुवान या समाजाच्या एखादं जरी वाक्य चांगलं गेलं असत तरी त्याचा मागाचा समाधान वाटलं असतं. लक्षात पैशासाठी माणूस किती लाचार होता याचं जिवंत उदाहरण आज 40 मिनिटं मस्त टाइम दिलेलो होतो की गजराच्या माध्यमातून काहीतरी त्याला ते फरमाईशी वाढवलं. असू दे फरमाईश असून तुझा आवाज हो तुमची इच्छा तुमची इच्छा आहे माझा तो विषय नाही. पण आपला जो मेन गाभा आहे लक्षात घ्या. डबलवारीमध्ये गजरा गाभा आहे आणि त्या गजराच्या माध्यमातूनच आपण एका दुसऱ्याला काहीतरी विषय आपण देऊ लागतो बुवा, बरोबर ना? आणि का देऊ काय आनंदाने हो तुम्ही त्या पद्धतीने घेऊन जाऊ काय पैसे देऊन नाही होतो. हा तुम्ही माझे मित्र आहात बरोबर. गपचूप जाणार कुमार हर्ष गावडे याच्याकडून माझ्यासाठी 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. आणि त्याचप्रमाणे सन्माननीय सागर परब बुवा यांच्याकडून सुद्धा माझ्यासाठी 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. मंडळाच्या वतीने स्वागत करतो. धन्यवाद. तुमच्या माहितीसाठी फक्त विषय सांगतो. नाही तुमच्या माहितीसाठी विषय सांगतो की हाय शाप कोणात कसं वागतात आणि आपण नाही पूर्वी शाप दिले कोणी कोणात ते तो आपल्याला फक्त पुरावा देवतो लागतात. पण आताच्या या युगात कलियुगात सुद्धा आपण बघतो तो शाप बाजूचा लागलो ना तो कुत्र्यांका बाजलो बघा. कुत्र्यांका द्रौपदी जेव्हा स्वयंवरातून जिंकला ना कोणी अर्जुनात जिंकला तेव्हा तो कुंती मातेचे सगळे 5 पांडव भेटी गेले आणि त्यांनी सांगितलं आई बघ तुझ्यासाठी काय आणलंय का बघ प्रसाद.
त्या औषध भुतूर बघू ना त्यानं तिनं भुतूसून सांगले हाडलं ना प्रसाद तर 5 जणांनी वाटून खावा भावांनी चाले कावले हाडलेलं द्रौपदी पण श्रीकृष्णाने सांगितलं नाही आवडीचा शब्द खोट यायची नाही म्हणून 5 भावाने वाटून घेतले मी ती द्रौपदी. आता 5 भावाने वाटून दिल्यानंतर 5 भावांना चांगलं सगळं हक्क मिळावं सगळ्यांच्या सहवासात फिरावं पाहिजे. प्रत्येकाक वाटून दिला गेला एक वर्ष जे काय असत तो वाटून दिला गेला आणि सांगितलं एक भाव असताना तिच्या बरोबर तिच्या त्या खोलीमध्ये कोणी जायचं नाही. ओळख म्हणून शॉर्टकट मध्ये सांगतो ओळख म्हणून काय ठेवायचं प्रत्येकाने आपलं चप्पल बाहेर ठेवायचं म्हणजे एखादा तो आतमध्ये असला तर दुसऱ्या भावाने जायचं नाही. चप्पल बघितलं की बाबा भीम हा किंवा धर्म हा कोण हात समजला नेमकं काय झालं त्या चप्पल तो कुत्रो येलो खेळत आणि त्या कुत्र्याने उचलून नेले आणि असा होता की जर कोण असं असताना पोलीस जर त्या ग्रुप मध्ये कोण आला तर त्याला 1 वर्ष अरण्यात जाऊची शिक्षा होती. आणि नेमकं अर्जुन एका ब्राह्मणाच्या गायी चोरीला गेलेल्या होत्या म्हणून धावत धावत आपला जो धनुष्य तो त्या खोलीमध्ये होता तो घेण्यासाठी गेलो बघितलं तर चप्पल नाही आपणचा म्हणून त्याला वाटलं भुतूर कोण नाही गेलो भुतूर तर जे काही चाललेलं होतं ते 16 विषय त्याच्याशी आपल्याला देणं घेणं नाही. मग तेव्हा त्या द्रौपदीने शाप दिल्या चप्पल नेल्यान कोणी तर कुत्र्याने नेल्या मग त्याच्यामुळे तो अर्जुन आतमध्ये गेलो. त्यानं सांगितलं अर्जुनात तू माझं बघितलं पण ज्याच्यामुळे गेलं ज्याच्यामुळे तू आतमध्ये आलास प्रवेश केलास त्या प्राण्यात लोक उघड्यावरती बघतील लक्षात घ्या. म्हणून आपण कुत्र्यांचं जे काय विषय बघतो ते रस्त्यावर बघतो तो त्या द्रौपदीचं लागलेलो शाप लक्षात घ्या हाय म्हणतो. आणि हे विषय भजनाच्या माध्यमातून गेले पाहिजेत. भुवानी सांगितलं त्याचं फोड हे काय करता बस एकमेकाची फक्त हे काय ह्या नाही त्याच्या पलीकडे काय नाही मंगलाष्टका आणि ते काय पुसते पाणी आता तू चिड काही विषय नाहीये पण तुका तो थाल्या काढलो ना आम्ही दिन्या तुका काय बघता खाली रे तू हेरी सांगता मी काय खाली बघत नाही म्हणून तू सांगतो ना हेरी मी माझ्या हातात पेन सुद्धा घेत नाही मग तुका ती लाज नाही तुका काय वाटतं की म्हणजे तू सांगशील तो सोड त्याचा सोड मी मांडून चालणार काय तू सांगशील ती पूर्व दिशा असं होत कधी म्हणजे तू एकटो शानो लागान गेलास असं नाही बुवा त्याला पांडुरंगाच्या बाबतीत ह्या विषयाच्या बाबतीत कधी खोटं सांगायचं नाही असेल म्हणजे माझ्यात तर खरं काय का म्हणजे कुल्यात छान नावाची मागा बहीण म्हणा तू बोलतो की तू थोडंसं भजन करणार तो सांगता आमच्याकडे म्हणजे माझ्याकडे पण भजन नाही तो आज बोला नाही पण बोलता मग थोडस बुवा दिलं पाहिजे ना आपण. प्रयत्न वेगवेगळे मगाची तुका रुपवून सांगितले मी म्हटलंय तू सांगू लागत 2 मिनिटं देऊन जमाडता काय तर म्हणा पाहतो ना वेडा वकडा काहीतरी त्याने पण दिलेलं ना की केळुसकर कोणची रुपवून ठीक आहे माहिती नसेल त्याला कारण तो स्वतःचा सराव काढता तुका ती सवय आहे तू दुसऱ्याचा कधी वापरीत नाही आणि तू माझा गुरु होत तुझी तेवढी विद्वत्ता माका देण्या इतक्या तुझ्याकडे हा का माका देण्या इतक्या तुझ्याकडे हा असं तो पाय धरतो. अरे दत्तगुरूंनी 24 गुरु केले आम्ही 1-2 केले तुझ्या त्याच्यात भर होणे तुझ्या इतक्या पाया पडाव काय मी तुझं गुण चांगला तो घेतला म्हणजे तो माझा गुरु झाला ना. ह्याचा कसा ह्याचा गुरु बिरु कोण नाही हो वरच्या पट्टी तू मी तुमच्या सगळ्यांच्या नाही तो एक लक्षात येतो उलट एक लक्षात घ्या कोरोनामध्ये प्रामाणिकपणे सांगतो कोरोना सुद्धा झाला होतं पण सगळ्यांच्या तुमच्या आशीर्वादाने आपल्या सगळ्यांच्या त्या कृपा आशीर्वादाने गोवा वाचले लक्षात घ्या नाहीतर ते डेरवडला चिपळूणला ऍडमिट होते असं नाही म्हणणार मी मग ही तुमची सगळ्यांची पुण्य आमका अजूनपर्यंत लोकांनी टिकवले हे मगाशी सांगता मी लहान आहे तुमच्या दोघांपेक्षा पण बुद्धीत काय कमी आहे का हे डॉक्टर एका वर्गात तसे एका वर्गात डॉक्टर आणि इन्स्पेक्टर आणि परीक्षा होती स्कॉलरशिपची मग ते इन्स्पेक्टर दिले वर्गात गुरुजी म्हणतात आमच्या वर्गात एकापेक्षा इन्स्पेक्टर हो जरा ऐका हो इन्स्पेक्टर वेगळं आणि इन्स्ट्रक्टर वेगळं डिफरन्स बिटवीन स्पेलिंग ओके आमच्या प्रोनाउन्सिएशनकडे लक्ष देत अरे विचार असे मांडा ना की समोरच्या माणसाने आपल्या विचारावर विचार केला पाहिजे लक्षात घ्या नाही तो ह्यो बोललो तो बोललो तसला आमचा बोलणार नसल्याला
ऐकून घ्या तुम्ही. हे दोघं एका वर्गात इन्स्पेक्टरने ठरवलं की आपण यांची परीक्षा घ्यायची. गुरुजी म्हणाले आमच्या वर्गात सगळ्यात वरच्या पट्टीत तो ह्यो. त्यांनी साधा प्रश्न विचारले त्या इन्स्ट्रक्टरने, अरे 25 अधिक 25 किती? ह्याचा पहिला वाट होती कारण ह्यो वरच्या पट्टीत. ह्यो काय करी वर करी परत खाली करी. त्याच्या स्वतःवर विश्वास नाही. म्हणजे काय नेमका कॅनडा काय कॅनडा बोला नाही सांगूचा नाही तर तुम्हाला दाखवचा नाही तर बॅक पांडुरंगाबद्दल विषय तुझ्या माहितीसाठी सांगतोय. आणि तू काय 4 लोकात जर तो चुकीचा शब्द म्हणतो नसत तुझ्या फोन करून सांगितलं तरी माका तर मानले. पण खोटं सांगू नको. युट्यूबच्या माध्यमातून खोटं नको जाऊ दे. हे माका म्हणूचा लोक खुळे म्हणतले त्या गुंड्यात माहिती असेल गुंड्यान पण ते काय विषयावर क्लॅरिफिकेशन का नाही देऊ असं लोक म्हणतले. म्हणून कॅनडा ते कॅनडाचा सांग हुशार कोण? 25 अधिक 25 किती? गुरुजीने सांगितले की या आमच्या सगळ्या वर्गात नाही ह्यो विषय कॅनडा आणि कॅनडासाठी या आमच्या सगळ्या वर्गात हुशार एक नंबर तो म्हणजे जो संगीत हुआ म्हणजे संगीत लोक. हे बाळा सांग रे 25 अधिक 25 किती? म्हणता गुरुजी 75. ते इन्स्ट्रक्टर सांगतात हो तुम्ही गुरुजी सांगताय की सगळ्यात हुशार हा मुलगा आणि हा 25 अधिक 25 75 सांगतोय. दुसरा खाली वर यांना तरी 75 सांगल्या. ते साहेबांना साहेब मग तुम्ही 75 थांबलो ह्याचा जर विचारत असतात 150च्या भूती येणार कॅनडा. आता कसं वाटलं कॅनडा तू का नाही सांगितलं? अगोदर मगाच सांग रावण आता पुरा कर ना. ते का बंदिवान केल्या कोणी ना तुझ्यात होते ना गट्स तो पुरा कर बघूया. माका पण बघूचा झाला. धन्यवाद. गजराच्या माध्यमातून 100% तुम्ही किती कशाही पद्धतीत लोकांचे गजर चालू दे परंतु मी माझ्या गजराच्या माध्यमातून 100% 1-2 विषय फक्त देण्याचा प्रयत्न करणार. नेहमी मी बाबासाहेबांचं ज्या बाबासाहेबांनी आपल्या भारत देशाची राज्यघटना लिहिली त्यांच्यावरती मी एक ओळख म्हणतो. त्या बाबासाहेबांवर गाणं घेतो आणि मग गजराला सुरुवात करतो. माया बापहून भीमात उपकारले हार. माया बापहून भीमात उपकारले हार. आम्ही खातो त्या भाकरीवर बाबासाहेबांची आम्ही खातो त्या भाकरीवर बाबासाहेबांची आम्ही खातो त्या भाकरीवर बाबासाहेबांची आम्ही खातो त्या भाकरीवर. सोनियाची उगवली सकाळ हो सोनियाची उगवली सकाळ जन्मकाल भीमबा अजून एका गाण्याची फरमाईश आहे.
पाखला जा दूर देशी पाखला जा दूर देशी सांगा प्रेमामध्ये तिरस्कार म्हणजे कंटाळा राग ते हो मी फार ह्या करते प्रेम करते तुमच्यावर म्हणजे तुमचं सगळं मला आवडतं पण सुरुवाती काय झालंय काट मारणार उद्यापासून म्हणजे केदोवरच्या तपटी गाव सगळ्यांवर काट मारल्यानंतर एकटं काय करतो हे प्रश्न गजराला सुरुवात करतो गजर नवीन आहे प्रथमच घेतोय इकडे तिकडे होऊ शकतो रसिकानो भाविकानो वाट संसाराची नागमोडी हे कलियुग आहे त्यामुळे संसार चालवणं ना ही सुद्धा कसरत आहे लक्षात घ्या आणि त्या संसाराचं जर दोन्ही चाकं व्यवस्थित असली तरच आपला संसार 100% बरोबर चालणार एक पण मोठं असं चालत नाही भजनी भाऊ म्हटल्यानंतर ते प्रत्येक जण आपल्या जागेवर श्रेष्ठ पण 100% एक मात्र काय बोल सांगितलं की आम्हा दोघांका बघण्यापेक्षा ह्याचा भजन ऐकण्यासारखे नाही लक्षात घ्या दिनेचं भजन ऐकण्यासारखे नाही तर बघण्यासारखे असतात तुझं भजन कोणच ऐकू शकत नाही बाहेर म्हणजे कॅसेट बिसेट तुझं भजन बघण्यासारखं तुझे जे काय हे म्हणजे हवा काय आवाज तुला होतं का भारी ती सुरुवातच तुझी भारी असतात त्याचा काय तुझं बोलणं ह्या बघण्यासारख्या ऐकण्यासारख्या मुळीच नाही ह्याचा कसा ह्यो तानसेन ऐकण्यासारखं ते खरा तो कित्येक म्हणजे त्याला काय सांगतो काय सांगतो प्रत्येक बघा मी मंगलाष्टक म्हटल्यानंतर म्हणजे ज्यांचं लगीन जावं नाही त्यांका म्हणजे असं माटवत उभं राहिल्यासारखं वाटतं माळ घेऊन ठेवल्यासारखं वाटतं आज 5 वर्ष सांगता तो 5 वर्ष ह्याच सांगता म्हणजे किती लोकांना तू निर्वशी ठेवलं तू लोकांना हो दाखवतो ह्याच्यातले आज बघून गेलं ना ह्याच्यातले 10 पोरगे असे बुवा त्यांचं बायोडाटा घे आणि तिकडच्या बाजूला नसली तर त्यांचं ठरवून देणं लागलं म्हणजे ही चांगली गोष्ट ठरा ह्या त्यांच्यासाठी उपयोगी आहे वाईट साधारण काय झालं काय हे राजकारण सुरुवात केली समाजात आपण देताना काय कुठे आणि तू नाही येत माझं घरी हो तुझ्या वेळात आम्ही गेलो ना अच्छा चालेल घेऊन येणार तुम्ही तू
उठार नाहीस बरा केलंस खरोबर. आम्ही आज खरं सांगतोय ठरवलेलं होतं तू नेहमी म्हणजे गजर चालू असताना तू उठान जातो. आज जर तू उठान गेलं असतंस मी प्रामाणिकपणे सांगते तेव्हा समोरून ठरवलेलं होतं तू आज जर उठान गेला आमच्या गजर आम्ही तुझ्या गजर थांबणारच नाही जाऊच्या घेऊन इलेत काय लक्षात घ्या भाई कोण धुतल्या तांदळातो नाही लक्षात घ्या गरजच आणि तशी जर गरज नसती तर ती हो रत्न घुसवून काढल्याने ना त्याच्यात ती मदिरा येईल नसती जन्मात बरोबर ती मदिरा काढण्यासाठी होती आणि आता त्याचा अतिरेक झाला म्हणून लोक दारुडे झाले लक्षात घ्या बरोबर ना. कोण आज धुतल्या तांदळातो मी म्हणतो मी पण नाही धुतल्या तांदळातो बरोबर ना. पण त्या एखाद्या व्यसनाचा अतिरेक होता नाही आणि अतिरेक झाल्यानंतर द्रौपदीची साडी सुटली ह्या पण तुम्हाला माहिती आहे लक्षात घ्या. हो बरोबर ना विषय वाटत तुका काय लोक बोलतात बघ पण तुझा मित्र असेल मी मित्र बाजू घेतला रसिकानो भाविकानो वाट संसाराची नाद मोडी वाट संसाराची नाद मोडी हरिनामाची लावण गोडी जीवनाची चालवा हरिनामाची लावण हरिनामाची लावण गोडी जीवनाची रसिकानो भाविकानो भाविकानो वाट संसाराची नाद मोडी वाट संसाराची नाद मोडी हरिनामाची लावण गोडी जीवनाची चालवा संसाराची नाद मोडी राम नामाने जगत तरले पाप वाल्या कोणाचे हरले राम नामाने जगत तरले पाप वाल्या कोणाचे हरले जीवन पहिले ते उद्धरले हरिनामाने श्रेष्ठ ठरले बाल्यकाळाची गोष्ट सगळ्यांना माहिती आहे परंतु अहिल्या जी गौतम ऋषींची पत्नी गौतम ऋषींची पत्नी अहिल्या इंद्र भाळला तिच्यावर इंद्र आणि तिच्या समवेत ऋषीमुनी इथे तपश्चर्याला बसलेले असताना तिच्या समवेत चाळे करायला सुरुवात केली आणि एकाच शरणगृहातून बाहेर येताना गौतम ऋषींनी पाहिलं आणि तिला शाप दिला त्या अहिल्याला आणि सांगितलं जा तू मृत्यू लोकात शिळा होऊन पडशील आणि ज्यावेळेस प्रभू रामचंद्रांचा पाय तिला पदस्पर्श होईल त्यावेळेस त्याचा उद्धार होईल असा शाप त्याने दिला म्हणून अहिल्या शिळा होऊन पडली आणि प्रभू रामांच्या पदस्पर्शाने तिचा उद्धार झाला म्हणून म्हणतो बघा जीवन नाही ते उद्धरले हरिनाम श्रेष्ठ ठरले रामदूत हनुमंत प्रभु रामाची डरकाळी थोडी प्रभु रामाची डरकाळी थोडी हरिनामाची लावण गोडी जीवनाची चालवा रसिकानो भाविकानो रसिकानो भाविकानो वाट संसाराची नाद मोडी वाट संसाराची नाद मोडी हरिनामाची लावण गोडी जीवनाची चालवा द्वापर युगात वाढले पाप मागे गौरव रूपीचे साप किती सांगावा पण प्रताप होता पाठीशी विश्वाचा बाप
हा हरी गावडे सन्माननीय यांच्याकडून हे 100 रुपयाचे पारितोषिक आलेले आहे मंडळाच्या वतीने स्वागत करतो धन्यवाद. आणि ज्यांनी आमचं भजन इथे चालवलं ते सन्माननीय प्रकाश परब त्यांचेच भाऊ एक आणि यांचा मुलगा नंदादीप वंजारे जे आध्यात्मिक कार्य करतात. नंदादीप त्यांच्याकडे पक्वा जात होतो. म्हणजे संपूर्ण एक पिढी किंवा या गावात एवढे कलाकार आहेत बुवा, त्यामुळे आम्ही कोण शाळे नाही. माझ्या भजन वरच्या निवडी का त्याच्यापेक्षा हे मायबाप प्रेक्षक ठरवतील कोण भिंत जागा राहतो. वाद्यकार फिरा, बिंदू फिरा आणि योग्य फिरा ते प्रेक्षक ठरवतील, लक्षात घ्या. किती सांगावं प्राण प्रताप होता पाठीशी विश्वाचा बाप. धाव ऐकून आला धाव, धाव ऐकून आला धाव, धाव ऐकून आला धाव, धाव ऐकून आला धाव, धाव ऐकून आला धाव. द्रौपदीला पुरवली साडी, द्रौपदीला पुरवली साडी. हरी रामाची रावण बोली